Hello friends, we have seen the last video, the most important concept, that is the Dobereiner tribes and Newland's octaves law. I hope like this video and I have hopes you these two concepts better understand. So today we are going to learn the most important topic according to our board examination, and the name was the Mendeleev's periodic table. तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये आपण दोन कन्सेप्ट्स या ठिकाणी बघितलेले होते, डोबेरायनरची त्रिकर्व आणि न्यूलँडच्या अष्टकाचा नियम. त्या दोन संकल्पना मुलांना आपण या ठिकाणी अगोदर बघितलेले होतं. आज आपल्याला पुढची संकल्पना बघायची आहे जिचं नाव आहे मेंडेलीव पिरियोडिक टेबल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची अशी ही कन्सेप्ट आहे. मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स 3 मार्क्स क्वेश्चन्स, 2 मार्क्स क्वेश्चन्स, 5 मार्क्स क्वेश्चन्स asked on this topic. 5 मार्काचे असतील किंवा 3 मार्काचे असतील, कधी कधी 2 मार्क किंवा 1 मार्काचे सुद्धा प्रश्न या टॉपिक वरती विचारले जातात. या वर्षीचा म्हणजे बोर्डाचा जो पेपर झालेला आहे, या बोर्डाच्या पेपर मध्ये मेंडेलीवचा जो पिरियोडिक लॉ होता हा 1 मार्कासाठी विचारला गेलेला होता. त्याचबरोबर आपण मागच्या वर्षीचा आपण बोर्डाचा पेपर बघितला मार्च 2019 चा, तर याच्यामध्ये सुद्धा मेरिट्स ऑफ द मेंडेलीव्स पिरियोडिक टेबल, मेंडेलीव्सच्या आवर्त सारणीची गुण हे आपल्याला या ठिकाणी विचारले गेलेले होते. आता मेंडेलीव्स पिरियोडिक टेबल किंवा मेंडेलीव्स पिरियोडिक लॉ याच्याबद्दल माहिती बघत असताना आपण सुरुवातीला या ठिकाणी मेंडेलीव्स हा कोण होता याच्याबद्दल माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि त्याने काय केलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. मेंडेलीव्स याचं पूर्ण नाव होतं डिमित्री मेंडेलीव्स. हा सुद्धा एक केमिस्ट होता, रसायनशास्त्रज्ञ होता आणि फार मोठं योगदान, सक्सेसफुल प्रयत्न, सक्सेसफुल अटेम्प्ट त्याने केलेला आहे. कशासाठी? तर क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट, and he also considered the chemical and physical properties of the element and their atomic mass number and their atomic masses, their densities. Okay, या सगळ्या गोष्टींचा म्हणजे त्यांचे रासायनिक गुणधर्म असतील, त्यांचे भौतिक गुणधर्म असतील, त्यांची घनता असेल, त्यांचं अणुवस्तुमान असेल, या सगळ्यांचा याने काळजीपूर्वक अभ्यास केला. and he was introduced the 63 element classification. 63 मूलद्रव्यांचं वर्गीकरण त्याने या ठिकाणी सादर केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. चला तर मग आपण अगोदर या घटकावरती बोर्डाच्या एक्झाम मध्ये कोणकोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया. तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी बोर्डाला विचारलेले प्रश्न या ठिकाणी दिसतात आहेत. बोर्डाला आलेल्या प्रश्नांमध्ये सगळ्यात अगोदर आपण 1 मार्काला कोणते प्रश्न विचारले जातात ते आपण बघूया. पहिल्यांदा रिकाम्या जागा आपल्याला दिसतात. 1 मार्काचा क्वेश्चन आहे. पहिली रिकामी जागा आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल कन्सिस्ट ऑफ डॅश डॅश पिरियड्स. आधुनिक आवर्त सारणीमध्ये किती आवर्तनं होती. ओके. दुसरा प्रश्न, द एलिमेंट इकासिलिकॉन इन मेंडेलीव्स पिरियोडिक टेबल इज नोन ॲज इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. म्हणजेच जे मेंडेलीव्सने जे प्रिडिक्टेड एलिमेंट्स होतं, जे भाकित केलेलं मूलद्रव्य होतं, त्याचं आधुनिक आवर्त सारणीमध्ये काय म्हणून ते ओळखलं जातं किंवा त्याचं नाव आपल्याला काय बघायला मिळतं. तिसरी रिकामी जागा, द फॉर्म्युली ऑफ क्लोराइड ऑफ मेटल यम इज MCl2. द मेटल यम बिलॉंग्स टू डॅश डॅश ग्रुप. म्हणजेच यम हे मूलद्रव्य आहे आणि त्याचा क्लोराईडचा आपल्याला रेणुसूत्र दिलेलं आहे, त्याचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे MCl2. तर यम हे जे मेटल असेल तर ते कोणत्या ग्रुपमध्ये येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. एक थोडासा वेगळा प्रश्न आहे. पुढे, डॅश डॅश ग्रुप इन द पिरियोडिक टेबल कंटेन्स एलिमेंट दॅट आर ऑल गॅसेस ॲट रूम टेम्परेचर. म्हणजे असा कोणता गण आहे किंवा असा कोणता गण आवर्त सारणीमध्ये आहे का त्याच्यामध्ये वायूंचा समावेश केला जातो. ओके, म्हणजे गॅसेस एलिमेंट ज्यांनी म्हटलेलं आहे. 5वा, वर्टिकल कॉलम इन पिरियोडिक टेबल इज कॉल्ड डॅश डॅश. उभ्या स्तंभांना आधुनिक आवर्त सारणीमध्ये किंवा आवर्त सारणीमध्ये काय म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे जो अकॉर्डिंग टू मेंडेलीव्स पिरियोडिक लॉ प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर डॅश डॅश. हा प्रश्न या वर्षी म्हणजे 2020च्या परीक्षेला विचारला गेलेला आहे. मेंडेलीव्सचा जो आवर्त सारणीचा नियम आहे याच्याशी हा प्रश्न आपल्याला संबंधित बघायला
मिळतो. पुढे आपल्याला अजून काही प्रश्न असतात. डिफाईन नावाचा एक प्रकार याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये आतापर्यंत 2 व्याख्या विचारल्या गेलेल्या आहेत. पहिली म्हणजे ग्रुप, ज्याला गण म्हटलं जातं, आणि दुसरा मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ. ओके, मेंडेलिव्हचा आवर्ती नियम जो आहे तो विचारला जातो. ओके, ठीक आहे. त्याचबरोबर पुढचा एक प्रश्न आपल्याला बघायला मिळतोय, मॅच द पेअर, जोड्या लावा. याच्यामध्ये तुम्हाला प्रिडिक्टेड एलिमेंट, भाकित केलेली 3 मूलद्रव्य दिसत आहेत आणि त्यांची नावं नंतर जी काय आहे ती सापडलेली आहेत ती आपल्याला बघायला मिळते. महत्वाचा प्रश्न आहे मुलांनो. या प्रश्नाचं उत्तर आपण ज्या वेळेला मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल बघणार आहोत, म्हणजे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण, त्याच्यामध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ऐकायला भेटणार आहे. ओके, ठीक आहे. आपल्याला आता या ठिकाणी 2 आणि 3 मार्काचे प्रश्न कोणते आहेत ते बघायचे. पहिला सोपा प्रश्न आहे, डिफरन्स बिटवीन ग्रुप आणि पिरियड्स. फरक स्पष्ट करा ग्रुप आणि आवर्तने याच्यातला. पुढे दिलेला आहे, राईट डाऊन द फीचर्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीची जी वैशिष्ट्ये आहेत ती लिहायची आहेत. आता या प्रश्नाचं उत्तर आणि मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल या दोघही प्रश्नांची उत्तरं एकच येणार आहेत, फक्त वेगळ्या भाषेमध्ये तो प्रश्न आपल्याला विचारलेला बघायला मिळतो. त्याचबरोबर पुढे दिलेले, राईट द नेम्स ऑफ प्रिडिक्टेड एलिमेंट्स, भाकित केलेल्या मूलद्रव्यांची नावे लिहा. आपण आत्ताच ती जोड्या लावा या प्रकारामध्ये ते आपण बघितलेलं आहे. पुढे चौथा प्रश्न आपल्याला दिसतो आहे, राईट द मेरिट्स ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल ओव्हर मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीचे गुण आणि मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण याच्यात आपल्याला काय फरक बघायला मिळतो आहेत, असं याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. पुढे आहे 5वा प्रश्न, राईट मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. ओके, याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. पुढे आहे, व्हॉट आर द डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. 3 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे. मागच्या वर्षी बोर्डाच्या परीक्षेला विचारला गेलेला आहे की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण आणि दोष कोणते आहेत, असा प्रश्न याच्यावरती आहे. दोष कोणते आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर पुढे आपल्याला अजून काही प्रश्न बघायला मिळत आहेत. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय एक टेबल दिलेलं आहे, पिक्चर्स दिलेले आहे, आणि याच्यामधून त्यांनी सांगितले की ए नंबर वरती किंवा ए बॉक्सला आणि बी बॉक्सला कोणता एलिमेंट येईल, आणि त्याचबरोबर जो बी ठिकाणी एलिमेंट येणार आहे हा कोणत्या पिरियड्स मध्ये येईल किंवा कोणत्या ग्रुपमध्ये येईल हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे असेही प्रश्न याच्यावरती विचारले जाऊ शकतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, which of these element belong to the period 3, write their electronic configuration. ओके, मग खाली तुम्हाला दिलंय लिथियम, सिलिकॉन, हेलियम आणि फॉस्फरस एलिमेंट्स आणि त्यांचे ॲटॉमिक नंबर तुम्हाला दिलेले आहेत, आणि त्यांनी सांगितलंय का खाली दिलेल्या आउट ऑफ दीज 4 एलिमेंट्स विच एलिमेंट इज बिलॉंग्स टू द 3rd पिरियड. 3ऱ्या आवर्तनामध्ये कोणता मूलद्रव्य येईल, आणि जो मूलद्रव्य येईल या मूलद्रव्याचं आपल्याला या ठिकाणी वर्गीकरण लिहायचं आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन, जे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. त्याचबरोबर पुढे एक प्रश्न आपल्याला बघायला मिळतो आहे, अन एलिमेंट हॅज इट्स इलेक्ट्रॉन कन्फिग्युरेशन 2882, नाव आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. असा एक प्रश्न दिलेला आहे. तुम्हाला मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण दिलेलं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला खाली 3 प्रश्न दिलेले आहेत की त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे, तो कोणत्या ग्रुपमध्ये येतो आणि तो कोणत्या पिरियडमध्ये येतो, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. याच्यासाठी मुलांना तुम्हाला ॲटॉमिक नंबर जे काय आहेत मूलद्रव्यांचे माहीत असणं गरजेचं आहे, तरच आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. ओके, हा प्रश्न 3 मार्काला विचारला गेलेला आहे. आता एक 5 मार्काचा प्रश्न आपल्या समोर दिसतोय. ओके, बघूया आपण काय दिलेलं आहे. अन एलिमेंट हॅज इट्स इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 282, नाव आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. इथं परत एक वेगळा प्रश्न आपल्याला बघायला मिळतोय. 5 मार्काचा आहे की एक मूलद्रव्य आहे, त्याचं 282 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन, इलेक्ट्रॉन स्वरूपण तुम्हाला दिलेलं आहे, आणि याच्यावरनं 5 छोटे छोटे प्रश्न विचारलेले आहे. तर त्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे, त्याची व्हॅलन्सी काय आहे, तो कोणत्या ग्रुपमध्ये येतो, तो कोणत्या पिरियडमध्ये येतो, आणि मग त्याचबरोबर खालच्या दिलेल्या की कोणत्या मूलद्रव्याबरोबर तो रिसेंबल आपल्याला बघायला मिळतो. असे 5 प्रश्न याच्यावरती आपल्याला दिलेले आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या घटकावरती आपल्याला विचारले
जातात। ओके, अशा पद्धतीने कोणता प्रश्न बोर्डाला किती मार्काला विचारला जातो आणि त्याचं स्वरूप कसं होतं ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। आता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे जातोय, त्याचं नाव आहे मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल। आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की मेंडेलिव्हने जे क्लासिफिकेशन केलेलं आहे 63 एलिमेंट्सचं, जे सक्सेसफुल क्लासिफिकेशन त्याने करून दाखवलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ देअर ॲटॉमिक मास नंबर, ॲटॉमिक मास, त्यांच्या अणुवस्तुमानानुसार त्याने जे वर्गीकरण मूलद्रव्यांचं केलेलं आहे, हे करताना त्याने काय काय लक्षात घेतले ते आता आपल्याला बघायला सुरुवात करायची आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं मेंडेलिव्ह ऑर्गनाइज द पिरियोडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ देअर केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज। मेंडेलिव्हने मूलद्रव्यांचं वर्गीकरण करताना सगळ्यात पहिल्यांदा त्यांची रासायनिक आणि भौतिक गुणधर्म काय आहे यांचा विचार केला। ही ऑल्सो कन्सिडर द मॉलिक्युलर फॉर्म्युलाज ऑफ हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स, अगेन मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटीज अँड ऑक्साइड्स। त्याचबरोबर त्याने मूलद्रव्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले लक्षात घेऊन, त्यांचे हायड्राइडचे मॉलिक्युलर फॉर्म्युले लक्षात घेऊन, त्यांचे मेल्टिंग पॉइंट, त्यांचा उत्कलनांक, त्यांचा बॉइलिंग पॉइंट, या सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर त्यांची डेन्सिटी, त्यांची घनता यांचा सुद्धा विचार त्याने केला। अँड आफ्टर दॅट त्याला असं लक्षात आलं का सिमिलर अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर रिपीटेड आफ्टर सर्टन टाइम ऑफ इंटरवल, की काही काळानंतरून, काही वेळानंतरून असं होतं आहे का मूलद्रव्यांची रासायनिक गुणधर्म, त्यांची भौतिक गुणधर्म, त्यांचे फिजिकल गुणधर्म हे काही वेळाने रिपीट होता आहे। आणि ऑन द बेसिस ऑफ धिस ही इंट्रोड्यूस द मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ। याच्याच बेसिस वरती त्याने मेंडेलिव्हचा पिरियोडिक लॉ इंट्रोड्यूस केला आणि जो ह्या वर्षी बोर्डाच्या परीक्षेला 1 मार्कासाठी विचारला गेलेला होता, रिकाम्या जागा या भागांसाठी। आणि मग त्यांनी लॉ सांगितलेला आहे पिरियोडिक एलिमेंट्स ऑफ द पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस। ओके, द लॉ इज दॅट properties of the element are periodic functions of their atomic masses। मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहेत, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि मग त्याने एक टॅब्युलर अरेंजमेंट केली, एक टेबल स्वरूपामध्ये त्यांनी या मूलद्रव्यांची मांडणी केली। आणि या टॅब्युलर अरेंजमेंट करताना याच्यामध्ये 2 गोष्टींचा विचार झाला गेला। सगळ्यात पहिल्यांदा ते म्हणजे तुमचे ग्रुप्स, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो गण। मग जे वर्टिकल कॉलम्स होते, जे उभे स्तंभ होते, यांना त्या ठिकाणी ग्रुप म्हटल्या गेलं। आणि जे हॉरिझॉन्टल ज्या रोज होत्या, ज्या आडव्या ओळी होत्या, यांना पिरियड्स म्हणजेच आवर्तन असं यांना या ठिकाणी म्हटल्या गेलं। लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला एक्झामला डिफरन्स बिटवीन ग्रुप अँड पिरियड्स, गण आणि आवर्तन याच्यातला फरक मुलांना परीक्षेसाठी विचारला जातो। या दोघंही डेफिनेशन्स तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत। मी तुम्हाला सांगितलं आहे की ग्रुप्स आणि पिरियडची डेफिनेशन आहे, तो जो लॉ मी तुम्हाला सांगितलेला आहे मेंडेलिव्हचा लॉ, जो सांगितला प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, म्हणजेच मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात। आवर्ती फल म्हणजे ते परत परत त्यांचे गुणधर्म रिपीट होतात, असं या ठिकाणी आपण बघितलेलं नाही। ही सगळी माहिती आपल्या ठिकाणी दिलेली आहे। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती मेंडेलिव्हचा पिरियोडिक टेबल सुद्धा त्याने जो इंट्रोड्यूस केलेला होता तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे। ओके, ही झाली सगळी याच्या संदर्भातली प्राथमिक माहिती। आता याच्यावरती बोर्डाला विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल। मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलचे म्हणजे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण कोणते आहेत? बऱ्याच वेळेला परीक्षेला 3 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो। चला तर मग आता आपण याच्याबद्दल अधिक माहिती बघायला सुरुवात करूया। मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण। त्यांनी बघा आपल्याला सांगितलेलं आहे सायन्स इज अ प्रोग्रेसिव्ह and there is the freedom in science to revise the old inferences by using more advanced means and methods of during experiment. These characteristics of the science are clearly seen
इन द मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की सायन्स इज अ प्रोग्रेसिव्ह. सायन्स हे कसं आहे, प्रोग्रेसिव्ह म्हणजे प्रगतिशील आहे. नवनवीन शोध याच्यामध्ये लागत असतात आणि हे करत असताना याच्यामध्ये एक फ्रीडम दिलेलं आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे की एक प्रकारची मुभा दिलेली आहे. मग ही फ्रीडम कशासाठी आहे, तर आपण याच्यामध्ये आपल्याला एक्सपेरिमेंट करण्याची संधी मिळते. त्याचबरोबर अधिकाधिक प्रगत साधनांचा आपण याच्यामध्ये वापर करू शकतो, किंवा पद्धती ज्या आहेत, मेथड्स जे काय आहेत, किंवा जे काय अगोदर झालेलं रिसर्च आहे किंवा जो जुना निष्कर्ष आहेत, हे सुद्धा आपल्याला विचारात घेऊन त्याच्यावरती सुद्धा आपल्याला शोध लावता येतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हीच काही फीचर्स, there are these characteristics of the science are clearly seen in the Mendeleev's periodic table. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये हीच काही विज्ञानाची वैशिष्ट्ये बघायला मिळतात. आपण आत्ताच वरती बघितलेलं आहे की त्याने सांगितलेलं आहे का मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहेत. हा नियम त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन of their atomic masses to all the known elements. ओके, त्याचबरोबर आपण बघितलेलं आहे का मेंडेलिव्ह अरेंज दीज एलिमेंट इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ओके, त्याने मूलद्रव्य मांडताना सुद्धा त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानेच त्या ठिकाणी त्यांनी मांडताना आपल्याला बघायला मिळतात. ओके, ठीक आहे. मग आता एक 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 मेरिट्स आपल्याला बघायला सुरुवात करायची आहेत. ओके, आणि हे जे मेरिट्स आहेत, हे जे मेरिट्स आहेत हे सुद्धा परीक्षेला विचारले जातात 3 मार्कासाठी. या ठिकाणी जर आपण बघितलं तर मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे म्हणजेच मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियड आपल्याला 3 प्रकारचे मेरिट्स या ठिकाणी बघायला मिळतात. ओके, चला आता आपण पहिलं मेरिट बघूया. पहिलं मेरिट आहे ॲटॉमिक मासेस ऑफ द सम एलिमेंट वेअर रिवाइज ॲज टू गिव्ह देम प्रॉपर प्लेस in a periodic table in accordance with their property. Mendeleev was revised to the atomic masses of the same element, and first of all he gives them the proper place to the each and every element in periodic tables with their accordance and with their chemical or physical property. For example, that is the previously determined the atomic mass of the beryllium is 14.0 nm. The atomic mass of the beryllium is 14.09, but the correct value of the beryllium is 9.4, and therefore beryllium was placed before the boron. This is the first merit of the Mendeleev periodic table. म्हणजेच काय तर गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीमध्ये सुद्धा त्याने काय केलं तर मूलद्रव्यांना योग्य स्थान दिलं. योग्य स्थान देता यावं म्हणून त्याने सगळ्यांचे अणुवस्तुमान ॲटॉमिक मास परत एकदा तपासले. परत एकदा तपासताना त्याचं एक लक्षात आलं का सुरुवातीला बेरिलियमचं ॲटॉमिक मास, सुरुवातीला बेरिलियमचं अणुवस्तुमान हे 14.09 हे ठरवलं गेलेलं होतं, पण हे चुकीचं होतं. तर त्याचं ऍक्च्युअल मास होतं 9.4 हे असं होतं. आणि मग त्याने ते दुरुस्त केलं आणि मग ते दुरुस्त करून बेरिलियमला बोरॉनच्या अगोदरची जागा दिली गेली. म्हणजेच काय, एलिमेंट गिव्ह टू द प्रॉपर प्लेस इन द पिरियडिक टेबल इन अकॉर्डन्स विथ देअर केमिकल और देअर फिजिकल प्रॉपर्टीज. म्हणजेच मूलद्रव्यांना त्या आवर्त सारणीमध्ये योग्य स्थान त्या ठिकाणी दिलं गेलं. ओके, ठीक आहे. आता आपण पुढे जातोय. आपल्याला पुढे दुसरं मेंडेलिव्हचं मेरिट बघायचं आहे, चांगला गुण बघायचा आहे. आणि लक्षात ठेवा हे दुसरं मेरिट अतिशय महत्वाचं आहे. याच्यावरती मी प्रश्न दाखवताना तुम्हाला सांगितलं होतं की 3 मार्क्स क्वेश्चन आपण एक बघितला होता बघा याच्यावरती, मॅच द पेअर नावाचा, तो एकदा आपण बघूया. चला आता काय दिलेलं आहे, सेकंड मेरिट्स आपण बघणार आहोत. Mendeleev kept the vacant places in the periodic table for element not discovered till then, and 3 of these unknown elements were given the names Eka boron, Eka aluminium,
Ica silicon from the known neighbors, and their atomic masses were indicated as 44, 68 and 72 respectively. Not only these, but their properties were also predicted. Okay, Mendeleev's had 3 predicted elements. Okay, how many predicted elements? Mendeleev's had 3 predicted elements, and the name of these 3 predicted elements is that Ica boron, Ica aluminium and Ica silicon. And atomic masses of the Ica boron is 44, atomic masses of the Ica aluminium 68, and atomic masses of the Ica silicon is the 72. And Mendeleev's not only predict the elements, their properties also predicted. म्हणजेच जोपर्यंत आवर्त सारणीमध्ये काही मूलद्रव्यांचा शोध लागलेला नव्हता, तर मेंडेलिव्हने काय केलं होतं की यांच्यासाठी काही रिकाम्या जागा, रिक्त जागा ठेवलेल्या होत्या. कोणासाठी? तर भाकित केलेल्या मूलद्रव्यांसाठी. मग भाकित केलेली मूलद्रव्य म्हणजे काय? प्रिडिक्टेड एलिमेंट्स. म्हणजे त्याला माहित होतं की आज जरी या ठिकाणी काही मूलद्रव्य नसली तरी भविष्यात या ठिकाणी काही मूलद्रव्य येतील, आणि या मूलद्रव्यांचे गुणधर्म ह्या प्रिडिक्टेड एलिमेंटचे ज्या प्रॉपर्टीज आहेत, ह्या मेंडेलिव्हने सांगितलेले जे प्रिडिक्टेड एलिमेंट्स होते, जी पुढे सापडली, ज्यांचा शोध लागला, ओके, यांच्यासारखीच असणार आहेत. आणि जी प्रिडिक्टेड एलिमेंट्स होते त्यांची नावं आहेत स्कँडियम फॉर इका बोरॉन, गॅलियम फॉर इका ॲल्युमिनियम अँड जर्मेनियम फॉर इका सिलिकॉन. लक्षात ठेवा, पुढे त्या मूलद्रव्यांचा शोध लागला, त्यांना स्कँडियम म्हणजे तुमचा इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम म्हणजे गॅलियम आणि इका सिलिकॉन म्हणजे जर्मेनियम अशी नावं त्यांना देण्यात आली. अँड ड्यू टू धिस सक्सेस all were convinced about the importance of the Mendeleev's periodic table, and on this method of classification element was accepted immediately. त्याच्या या प्रेडिक्टेड एलिमेंटच्या गोष्टीमुळे सगळ्यांना खात्री पटली का नाही, याने जे क्लासिफिकेशन केलेलं आहे, क्लासिफिकेशन डन बाय द मेंडेलिव्ह इज द बेस्ट, ते एकदम चांगलं आहे. आणि म्हणून काय झालं, द क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट वॉज ऍक्सेप्टेड इमिजिएटली, ते ताबडतोब सगळ्यांनी स्वीकारल्याचं आपल्याला बघायला मिळतं. ओके, बघा आता तुम्हाला स्क्रीनवरती एक तक्ता दिसतो आहे, त्याच्यामध्ये एक चार्ट मध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी प्रिडिक्टेड एलिमेंटच्या काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत आणि ऍक्च्युअल एलिमेंटच्या जे प्रॉपर्टी त्याच्यामध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत ते आता आपल्याला बघायचं आहे. मग बघा, त्यांनी या ठिकाणी आपल्याला गॅलियमचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. पहिल्या याच्यामध्ये आपल्याला दिसतंय प्रॉपर्टी, नंतर इका ॲल्युमिनियम आणि पुढे गॅलियम. मग सगळ्यात अगोदर आपल्याला दिले त्याचं ॲटॉमिक मास, अणुवस्तुमान यांनी सांगितलं होतं 68 मेंडेलिव्हनी, ज्या वेळेला तो प्रिडिक्टर होता त्यावेळेला, पण ते सापडल्यानंतरून आहे 69.7. ओके, डेन्सिटी त्याची घनता सांगितली होती 5.9, सापडल्यावरती ते मिळालेलं आहे 5.94, म्हणजे जवळजवळ सारखीच बघायला मिळते. त्याचा मेल्टिंग पॉइंट द्रवणांक सांगितलेला होता, तो कसा असणार म्हणे लो, पण तो ऍक्च्युअली आहे 30.2. म्हणजे अशा पद्धतीने पुढे आपल्याला त्यांनी हा चार्ट दिलेला आहे. हे झालं, दिस इज द सेकंड मेरिट ऑफ द मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. ओके, आता आपल्याला तिसरं आणि शेवटचं मेरिट बघायचं आहे. शेवटचं जो गुण आहे, जी चांगली गोष्ट आहे, जी वैशिष्ट्य आहे, ही आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. There was no place reserved for the noble gases in Mendeleev's original periodic table. म्हणजेच मेंडेलिव्हच्या मूळ आवर्त सारणीमध्ये जे नोबल गॅसेस आहेत, ओके, यांच्यासाठी जे राजवायू आहेत यांच्यासाठी जागा राखून ठेवलेली नव्हती. मग मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये जे नोबल गॅसेस आहेत, ओके, मग नोबल गॅसेस मध्ये कोण कोण येतं? नोबल गॅसेस इन्क्लूड्स हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, हे जे काय आहेत, ओके, रेडॉन आहे, त्याच्यामध्ये ऑग्नेसन आहे, ओके, हे सगळे काय आहेत?
नोबल गॅसेस मध्ये हे येतात. मग यांना नोबल गॅसेस का म्हटलं जातं, यांना राजवायू का म्हटलं जातं, याच्यावरती सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जातो. ओके, यांना एकदा याचं स्पष्टीकरण बघू, म्हणजे तुम्हाला उत्तर मी पुढे सांगणारच आहे. पुढे त्यांनी सांगितलेलं आहे, these elements was discovered in the end of 19th century. ओके, म्हणजेच 19व्या शतकाच्या शेवटी या मूलद्रव्यांचा शोध लावला. मग हे मूलद्रव्य ठेवायची कुठं, यांना कोणत्या ग्रुप्समध्ये ठेवायचे, यांना कोणत्या पिरियड्समध्ये, कोणत्या गणामध्ये ठेवायचं, असा प्रश्न उपस्थित झाला. आणि मग त्याने काय केलं की या संपूर्ण पिरियोडिक टेबलला विदाउट एनी डिस्टर्बन्स, म्हणजे त्याला कुठेही धक्का न लागू देता एक सेपरेट ग्रुप तयार केला, ज्याला झिरो ग्रुप असं नाव दिलं. आणि या झिरो ग्रुपमध्ये हे इलेमेंट्स त्यांनी ठेवले आणि म्हणून यांना झिरो ग्रुप एलिमेंट सुद्धा म्हटलं जातं किंवा नोबल गॅसेस सुद्धा म्हटलं जातं. मग व्हाय इट इज सेड द नोबल गॅसेस? ओके, द आन्सर इज दॅट द ऑक्टेट ऑफ these element, the octet is this gases is fulfilled with valence electron, therefore they do not share the electrons. It means that they do not lose the electrons or they do not accept the electrons. It means that they cannot take part in any chemical reactions. Okay, ते कोणाशी काय करतात की कोणाला इलेक्ट्रॉन्स देत नाही आणि कोणाकडून इलेक्ट्रॉन्स घेत पण नाही. ओके, म्हणजे यांची जी व्हॅलन्सी ही झिरो व्हॅलन्सी आहे, यांची हे शून्य गणामध्ये शून्य व्हॅलन्सी असणारी मूलद्रव्य आहे असं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. ओके, म्हणून यांना शून्य गणातील मूलद्रव्य असं सुद्धा म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं आहे. ही सगळी 3 मेरिट्स आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. ओके, तुम्हाला सगळ्यांना कळालेली आहे. चला पुढे जाऊया. आता आपण पुढे आपल्याला एक प्रश्न दिला यूज युअर ब्रेन पॉवर म्हणून. क्लोरीन हॅज 2 आयसोटोप्स विच Cl35 and Cl37. Their atomic masses are 35 and 37 respectively. Their chemical properties are the same. Where should these be placed in Mendeleev's periodic table in different places in the same place? म्हणजे त्यांनी सांगितलं की क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37 अशी 2 ही क्लोरीनची समस्थानिका आहेत. यांची वस्तुमाने अनुक्रमे 35 आणि 37 अशी वेगवेगळी असल्याने मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत यांना वेगळ्या स्थानावर ठेवणं योग्य ठरेल की त्यांचे रासायनिक गुणधर्म समान आहेत म्हणून त्यांना एकाच स्थानावर ठेवणे योग्य ठरेल. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे, ते तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक लिहून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण मेंडेलिव्हस पिरियोडिक टेबलचे जी मेरिट्स आहेत, जी गुण आहेत ते आपण बघितलेले आहेत. ठीक आहे, आता ह्या झाल्या मेंडेलिव्हस पिरियोडिक टेबलचे ऍडव्हान्टेजेस किंवा चांगल्या बाबी किंवा त्याला आपण मेरिट्स म्हणूया. परंतु याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आढळून आल्या. Some demerits were found in Mendeleev's periodic table. मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये काही त्रुटी सुद्धा आढळून आल्या आणि मग त्या काय काय आहेत त्या सविस्तर आपल्याला बघणं गरजेचं आहे. याच्यावरती सुद्धा मुलांना बोर्डाला 3 मार्काचा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो. व्हॉट आर द डेमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हस पिरियोडिक टेबल? मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलचे दोष काय आहेत किंवा मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे दोष लिहा. चला आपण एक सगळे या ठिकाणी बघायला सुरुवात करतो आहोत. तुमच्या स्क्रीनवरती सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात आहेत. डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हस पिरियोडिक टेबल. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी. देयर आर द 4 डिमेरिट्स वेअर फाउंड इन मेंडेलिव्हस पिरियोडिक टेबल. मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये आवर्त सारणीमध्ये 4 त्रुटी 4 दोष आपल्याला बघायला मिळून आले. चला आपण बघूया. पहिला जे दोष आहे, पहिला जी डिमेरिट आहे ते आहे the whole number of atomic mass of the element cobalt CO and nickel, that is the Ni, is the same. Therefore, there was an ambiguity regarding their sequence in Mendeleev's periodic table. म्हणजे त्याने काय सांगितलेलं आहे की कोबाल्ट आणि निकेल या मूलद्रव्यांचे पूर्णांकी वस्तुमान, पूर्णांक अणुवस्तुमान सारखं असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत संदिग्धता होती. एम्बिगिटी मीन्स लॅक ऑफ कन्फ्युजन. म्हणजे मेंडेलिव्हला प्रॉपर प्लेस म्हणजे प्रॉपर रिझन सांगता आलं नाही. कोबाल्टला अगोदर स्थान द्यायला पाहिजे
का? निकेलला अगोदर स्थान द्यायला पाहिजे. मग कोबाल्टला दिलं तर का कोबाल्टला द्यायचं, निकेलला दिलं तर का द्यायचं, याच्या बाबतीमध्ये खूप सारं कन्फ्युजन त्याचं झालं आणि हे त्याचं पहिलं डिमेरिट. दॅट इज देअर वॉज अन ॲम्बिगिटी. ओके, देअर वॉज अन ॲम्बिगिटी रिगार्डिंग देअर सिक्वेन्स. ओके, in Mendeleev's periodic table. This is the first demerit of the Mendeleev's periodic table. Then the second demerit was isotopes were discovered long time after Mendeleev put forth the periodic table, as isotopes have same chemical properties but different atomic masses. A challenge was posed in placing them in Mendeleev's periodic table. लक्षात ठेवायचं, एक आयसोटोप्स नावाची कन्सेप्ट आली. आयसोटोप्स मीन्स द एलिमेंट which have same chemical properties but different atomic masses. It means that their atomic number is also same but their atomic masses is different. ओके, म्हणजे त्यांचे अणुअंक हे सारखे असतात आणि अणुवस्तुमान हे वेगळे असतात. त्यांच्या रासायनिक गुणधर्म सुद्धा सारखे बघायला मिळतात, ज्यांना समस्थानिका असं म्हणतात. मग मेंडेलिव्हच्या आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप दिवसानंतर आयसोटोप्स ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस झाली. समस्थानिकांचा शोध लागला. म्हणजे याच्यामध्ये आपण बघितलंय की आयसोटोप्स हॅव सेम केमिकल प्रॉपर्टी बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. मग या वेळेला मेंडेलिव्हच्या आवर्त सारखीमध्ये त्यांना जागा कशा प्रकारे द्यायची, हा एक महत्वाचा मुद्दा, एक महत्वाचं मोठं आव्हान त्याच्या समोर उभं राहिलं. इट मीन्स दॅट इट इज अ चॅलेंज. इट इज अ चॅलेंज फॉर मेंडेलिव्ह was the placing the element in Mendeleev's periodic table. It means that where the element was placed in the periodic table, म्हणजे ते मूलद्रव्य पिरियोडिक टेबल मध्ये कुठे ठेवायची अशी एक समस्या त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि दिस इज द सेकंड डिमेरिट ऑफ मेंडेलिव्ह's पिरियोडिक टेबल. ह्या मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलचं दुसरं डिमेरिट आपल्याला बघायला मिळतं. ओके, ठीक आहे. तिसरं डिमेरिट, when element were arranged is an increasing order of atomic masses, the rise in atomic mass does not appear to be uniform. It was not possible therefore to predict how many elements could be discovered between two heavy metal. ओके, आपल्याला माहिती की मेंडेलिव्हने सुद्धा एलिमेंटची जी इन्क्रीजिंग ऑर्डरने ते एलिमेंट्स मांडलेले होते. ओके, मग यांच्या मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानामध्ये वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. ओके, आपण मागेच बघितलं की मेंडेलिव्हने 3 प्रेडिक्टेड एलिमेंट्स यांचं भाकीत करून ठेवलेलं होतं. 3 प्रेडिक्टेड एलिमेंट्स होते, पण 2 हेवी मेटल्स, जर 2 जड मूलद्रव्य आपण घेतली तर हाऊ मेनी predicted elements are present between these 2 heavy metals. ओके, म्हणजे 2 जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल हे मात्र काही सांगणं सोपं नव्हतं. आणि हे सुद्धा आपल्याला त्याचं तिसरं डिमेरिट आपल्याला सांगता येईल. बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे, इट वॉज नॉट पॉसिबल फॉर व्हॉट, so how many predicted elements between the 2 heavy metals and could be discovered between the 2 heavy metals. म्हणजे 2 जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती एलिमेंट्स असतील हे मात्र त्याला सांगता आलं नाही. ठीक आहे, हे झालं तिसरं डिमेरिट. आता आपल्याला चौथं आणि महत्वाचं डिमेरिट बघायचं आहे, पोझिशन ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनचं स्थान. ओके, हायड्रोजन शोज सिमिलरिटी विथ हॅलोजन्स. इट मीन्स दॅट ग्रुप 7, for example, the molecular formula of hydrogen is H2, while the molecular formula of fluorine and chlorine are F2 and Cl2 respectively. म्हणजेच हायड्रोजन हा हॅलोजनशी पण साम्य दाखवतो. हॅलोजन shows the some properties of the halogen group, that is the group number 7. ओके, मध्ये सांगितलंय molecular formula of the hydrogen is H2. ओके, हायड्रोजनचं रेणुसूत्र H2 आहे. ओके, फ्लोरीन आणि क्लोरीनचे मॉलिक्युलर फॉर्म्युला इज द F2 अँड Cl2 अशी आहे.
त्याचबरोबर पुढे सांगितलेलं आहे there is similarities in the chemical properties of the hydrogen and alkali metal, that is the group first. There is the similarities in the molecular formulas of the compounds of the hydrogen alkali metal, sodium and potassium formed with chlorine and oxygen. On considering the above properties, it cannot be decided whether the correct positions of the hydrogen is in the group of the alkali metal, that is the group first, or the group of the halogen group 7. म्हणजेच हायड्रोजनची काही गुणधर्म हा अल्क धातूंसारखी सुद्धा होती. बरोबर आहे. पण त्यांनी सांगितले की हायड्रोजन व अल्क धातू सोडियम आणि पोटॅशियम बरोबर किंवा यांच्या बरोबर सारखे जे गुणधर्म आहेत, यांनी जर क्लोरीन आणि ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया केली तर यांच्यापासून तयार होणारे जी कंपाऊंड्स आहेत, जी संयुग आहेत, यांच्या मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये सुद्धा काही सिमिलॅरिटीज आहेत, साधर्म्य आहेत. मग जर आपण वरील गुणधर्मांचा जर विचार केला, अबाव इन्फरन्स व्हेअर इज द हायड्रोजन प्लेस, की हायड्रोजनला कुठे ठेवायचं. मग हायड्रोजनला ग्रुप फर्स्ट मध्ये प्लेस करायचं का ग्रुप 7 मध्ये प्लेस करायचं, हा एक मोठा डिमेरिट याचा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. ओके. मग या ठिकाणी तुम्हाला 2 तक्ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आहेत. ओके. अशा पद्धतीने ही 4 डिमेरिट्स आपण बघितलेले आहेत. याच्यावरती सुद्धा बऱ्याचदा परीक्षेला प्रश्न विचारला जातो. व्हॉट आर द डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. 3 मार्काचा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. सगळ्यांनी व्यवस्थित याची उत्तरं लिहून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने या मुद्द्यांचा आज आपण विचार केलेला आहे. याच्यामध्ये कोणते प्रश्न बोर्डाला येतात, काय येतात, त्यांची उत्तरं कशी द्यायची, याच्या बाबतीत सगळं माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये याचे पुढचे टॉपिक्स आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे जे महत्त्वाचे पॉईंट्स याच्यामधले आहेत ते सगळे मी व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये, पुस्तकामध्ये त्यांची उत्तरं लिहून ठेवायची आहे. ओके. ठीक आहे. वी विल स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.